म्हटलं आपण करते बोल ना का हो सर हा बापू सुरू बापू सुरू सर्वप्रथम सगळेजण मित्र तुम्ही इथं आलाच आणि सगळेजण एका विदिन 5 मिनिटांमध्ये तुम्ही इथं आलात त्याच्यासारखा आनंद बाबाच नाही की बाबा एक सगळे तुम्ही आलात आणि त्यासाठी मी सर्वप्रथम आपला खूप खूप आभारी आहे. तर कोकरे सरची परिस्थिती बघवत नाही मला प्रवासाबद्दल बोलायचं म्हणजे आता सगळ्याला माझा प्रवास माहितीच आहे, बऱ्यापैकी माहिती आहे आणि खरं म्हणजे आता मी थोडं बोलतो आपल्या MPSCवर कारण आता बऱ्याच वेळा माहीत आहे पण पुन्हा असं असू शकतं की बाबा तेवढंच माहीत नसतं. मी एवढं सांगेन की काळ संघर्षाचा आहे आणि ही वेळ तशी प्रतिकूल आहे आपल्यासाठी या वेळेमध्ये झगडणं, स्ट्रगल करणं आणि त्यासाठी जास्तीत जास्त यशासाठी तयार होणं ही सगळ्यात त्यासाठी आपली वेळ आहे असं मला म्हणावंसं वाटतंय. त्याच्यानंतर जर MPSCमध्ये आपण अभ्यास करतो बाबा पण आपला अभ्यास फ्रुटफुल व्हावा, तो अधिक फलदायी व्हावा यासाठी काही गोष्टी आपण पाळणं मला गरजेचं वाटतंय. काय मग त्यामध्ये जर मी सांगेल पहिली गोष्ट म्हणजे समजा आपला प्रिलिम्स पहिला आपला टप्पा आहे ती क्रॅक करायचा आहे तर त्याच्यामध्ये मला वाटतं की आपले आयोगाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोगाचे क्वेश्चन पेपर तोंडपाठ पाहिजेत, क्वेश्चन सगळे तोंडपाठ पाहिजेत. अर्ध्या रात्री जर उठविलं तरी ऑप्शन्सही सांगता आलं पाहिजे. 4 ऑप्शन आहेत, 2 ऑप्शन कट होतात. ह्या 2 ऑप्शनमध्ये उत्तर निघतंय पण हे अधिक जवळचं आहे कारण आयोग बी आपल्या अधिक जवळच विचारतं या मोस्ट करेक्ट. हां तर पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं की जे माझ्या अनुभवावरून आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरात प्रत्येक विषयाचे आपले नोट्स असाव्यात. नोट्स असणं खूप गरजेचं आहे. कमी शब्दामध्ये एकदम रिलेव्हंट त्याच्याशी ते क्वेश्चन बघून तयार केलेले असावं आणि त्याला जास्तीत जास्त तिसरी गोष्ट म्हणजे रिव्हिजन खूप गरजेचं आहे. आणि हा झाला प्रीचा टप्पा. याच्यानंतर प्री निघायला मला वाटत नाही काय अडचण यायला पाहिजे. त्याच्यानंतर मेन्सला पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस पूर्णतः दिमागात पाहिजे की बाबा आपल्याला ते एक प्रिंट आहे की त्याच्या बाहेर जायचं नाही आणि एक 4 महिन्याचा टाईम असतो आणि तो तेवढा टाईम योग्य असतो तो सिलेबस कव्हर होण्यासाठी आणि त्या सिलेबसनुसार जे पेपर झाले ते सगळे पेपर भलेही ते ग्रुप सीचे असतात, ग्रुप बीचे एक्झाम असतात, ग्रुप सीचे असतात सगळे पेपर त्याचे काढणं. परत मी दुसरी गोष्ट सांगेन की पेपर आपण सोडवतो पण त्या पेपरमध्ये आपण काय चुका झाल्यात एक्झॅक्टली ते पण पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा पेपर आपण सोडवतो तेव्हा 80 क्वेश्चन बरोबर आले असतील तर 20 क्वेश्चन कुठले आपले चुकले ते आपण नोट केले पाहिजेत. त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसाला हे 20-25 क्वेश्चन पेपर आपण सोडवले पाहिजे. त्याच्यानंतर परत आपण रिटर्न पहिल्या क्वेश्चन पेपरपासून गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये समजा 90 आले असतील तर 10 क्वेश्चन कुठले चुकत आहेत ते बघणं, परत त्याला रिव्हिजन देणं आणि परत तिसऱ्या वेळेस ते जास्तीत जास्त 100पैकी 100 जोपर्यंत येणार नाहीत मार्क विथ ॲनालिसिस आणि पूर्णतः ते आकलन क्षमतेच्या आधारावर येत नाहीत तोपर्यंत पेपर आपण सोडवलं पाहिजे. म्हणजे मला म्हणायचं की तुम्ही 3 ते 4 वेळेस एक पेपर मॅथ्स सोडवलाच पाहिजे आणि विथ ॲनालिसिस की काय चुकतं आहे काय नाही ही पहिलं गरजेचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. त्याच्यानंतर आपल्याला मेन्सला तर नोट्स गरजेचे आहेत. आता नोट्स म्हणजे काय बाबा आपण जे काही क्वेश्चनवरच आधारित मी पुन्हा म्हणून की जे गरजेचं आहे तेवढंच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याला रिव्हिजन आणि चौथी गोष्ट म्हणजे काय किंवा ती गोष्ट खूप महत्त्वाची स्टॅबिलिटी मन स्थिर असणं खूप गरजेचं आहे कारण अभ्यास कुणाचा कमी नाही, अभ्यास सगळ्याचा सारखाच असतो पण जो त्या वेळेमध्ये स्वतःला शांत ठेवीन आणि स्वतःचं माइंड ॲक्टिव्ह ठेवीन त्या क्वेश्चनशी रिलेटेड क्वेश्चन बदलला लगेच माइंड त्या दुसऱ्या क्वेश्चनवर लगेच गेलं पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड विचार आपल्या करता आला पाहिजे. ही गोष्ट त्याच्यानंतर महत्त्वाची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की बाबा आपलं की एकदा एखादं उत्तर फायनल केलं असेल तर त्याच्यावर जास्त विचार नाही व्हायला पाहिजे. पुढे गेल्याच्यानंतर पहिलं आपल्याला बदलायला पाहिजे वगैरे असं नाही ते चुकीचं असेल असं बिलकुल नाही. एकदम क्लॅरिटी की मी हेच आहे आणि हेच बरोबर असणार आहे ह्या आपल्याला प्रोसेसनं जायचं आहे. ह्या 2-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन पेपर कमेंट असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता मेन्सला 2 पेपर आहेत. फर्स्ट पेपर लँग्वेज, सेकंड पेपर GS आहे. लँग्वेज पेपरला खूप मार्क पाहिजे आणि मी त्याच्यामध्ये पण एक गोष्ट सांगत की सोप्या विषयावर किती बी कमेंट असलं तर रिझल्ट येत नाही. जे अवघड विषय असतात टफ विषय असतात तेच आपल्याला मेरिटमध्ये येतात. त्याच्यामुळे मी सांगेल की अवघड विषयावर जास्तीत जास्त कमेंट आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कुठले फॉर एक्झाम्पल इंग्लिश. आता मी जर सांगायचं म्हणलं माझं तर मी आज इंग्लिशमुळे नाही. मला 2020ला 21ला 25 मार्क होते आणि 21ला 24 मार्क होते. त्याच्यातले इंग्लिशनं जर तेवढी साथ दिली नसती तर मी नसलो असतो रिझल्टमध्ये.
म्हणून मला म्हणायचं की टफ विषयावर जेवढे बाकीचे ॲव्हरेज विषय असतात, एखाद 2 मार्क कमी जरी असले तरी हरकत नाही, पण टफ विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स पाहिजेत. आता फॉर एक्झाम्पल दुसऱ्या पेपरमध्ये जर मॅथ रिझनिंग त्याला 10-12 मार्क होतो, त्याला लीड घ्यायला चान्स खूप असतो, कारण तिथं काही पुरं 5-6 वर पण असतात, तिथं मीच 5-6 वर आणणार विद्यार्थी आहे. हां, म्हणजे असं म्हणजे आहे की बाबा जिथं काय आपण मार्क काढू शकतो त्या अँगलनं विचार करणं खूप गरजेचं आहे. स्पर्धा आहे, मान्य आहे, स्पर्धा आहे, सगळं आहे, परंतु इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि ते मला वाटतं की मेरिटमध्ये जाण्यासाठी खूप गरजेचं आहे. इतर म्हणजे काय बाबा, आपण अभ्यास तर करतोच, पण थोडंसं स्मार्ट वर्क म्हणजे हेच आता मी सांगितलं की ऑप्शनसुद्धा आपल्याला पाठ असले पाहिजेत, माहीत असलं पाहिजे. आता मी काय करायचं, इंग्लिशला काय स्कोर आला तर मी 84 पासूनचा क्वेश्चन सेट आहे आपला, सगळे क्वेश्चन मी तोंडपाठ केले. हां, ते बी तोंडपाठ केले म्हणजे खरं सांगायचं म्हणजे की ते एकटाच होत नाही, त्याला बी टप्प्याटप्प्याने वेळ द्यावा लागतो. सुरुवातीला मी वेळ देत गेलो, काही सोपे क्वेश्चन जे मला सुटत होते मी त्याच्यावर वर्क नाही केलं, जे 2 वेळेच्या नंतर 3 वेळेच्या नंतर वाचून मला होत होते मी त्यांना 1-2-3 रिव्हिजन दिला. पण जे क्वेश्चन खरं बाबा चॅलेंज होतं सोडवणं, की ते लक्षात राहत नव्हतं, त्याची कन्सेप्ट थोडीशी क्लिष्ट होते, तर त्याला मी थोडंसं स्टार करून त्याच्यावर जास्तीत जास्त वर्क मी करत गेलो. आणि मला वाटतं की तीच खरं यशाची सूत्रे आहे की शेवटचा पॉईंट जो टप आहे आपल्यासाठी त्याच्याशी लढणं आणि ते आपल्याला कसं ॲचिव्ह होईल, त्याची पूर्ण अंडरस्टँड कसा होईल, यासाठी आपण पूर्णतः आपला दिमाग खर्ची लावणं आणि त्याला ते समजून घेणं. आणि आता तो समजला की आपल्याला मेरिटमध्ये आपण जातो कोण आपल्याला अडू शकत नाही, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे असं मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक गोष्ट सांगू शकतो की आता मी पण ज्या फेजमधून गेलो आहे, 2 वर्ष झालं एक्झाम नाही, तरी पण खर्च वगैरे सगळा चाललंच होता, आयुष्य पण आपलं चाललेलंच होतं पुढं. पेपर नाही म्हणजे वेळ थांबत नसते, वेळ कुणासाठी थांबत नाही, वेळेच्या तुलनेमध्ये आपण कुठं आहोत हे थोडासा आपण विचार करून मला वाटतं की चालायला पाहिजे, म्हणजे आपण अधिक सिरियस होऊन अभ्यास करू शकतो बाबा. हां, आणि आता ठीक आहे, आता एक्झाम नसतील, एक्झाम पेपर पुढे गेलेत, पोरं थोडीशी नैराश्य आहे की मला माहीत आहे, कारण 20चे पण पेपर पुढे गेले होते बऱ्यापैकी. आमची तर मॅट्रिक्स राहील नव्हती लॅबमध्ये बसायची, तसंच आत्माचं कुठं यायचं आपलं आणि ते 2-4 तास जे होईल तेवढं करायचं, पेपर परत पुढं जाईल म्हणून अशी बातमी यायची आणि परत मग तिथं बी तोच विषय व्हायचा की परत नाराजी नाट्य वगैरे नाही का, परत तीच हे चालायचं. पण मी एकच सांगेन की पेपर ज्यावेळेस पुढं जातो त्यावेळेस ती संधी असते, असं समजायची. संधी का असते ती, कारण आपण रिव्हिजन करू शकत होतं, आपल्या वाटतं आपलं बरं झालं, पण तरी पण इम्प्रूव्हमेंटच्या छोट्या गोष्टी आपल्या चान्स असतात, जिथं आपले 1-1 मार्क निघू शकतो, त्या टॉपिकवर आपण तिथं काम केलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि ह्याच्यामध्ये फेजमध्ये भले फेज कठीण असतो, हा जगायला थोडंसं मुश्किल जातं आहे, समाजामध्ये थोडंसं फिरायला पण लाज वाटते माणसाला, हे माहिती आहे, अनुभवावरून सगळं सारखंच आहे. परंतु मी एकच सांगेन की आपलं अंडरग्राऊंड होऊन अभ्यास केला पाहिजे, कारण ही वेळ परत येणार नाही, परत संधी येईल, परत आपण स्वतः असं काय नाही. 2008ला मी इंटरव्ह्यूला गेलो, PSIच्या 21ला मला काही प्री निघली नव्हती, त्याच्यामुळं गृहीत धरून काही चाललं नाही पाहिजे. आणि जे आहे ती 1-1 पॉईंटसाठी 1-1 मार्कसाठी लढलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवढं एक्झाम येईपर्यंत जेवढं जास्त करतात तेवढं चांगलंच आहे. कोणी म्हणेल की बाबा एवढं नको करू, पण करायचं, कारण कसं आहे ती एक चान्स गेला तर 1 वर्ष जातं आहे, 1.5 वर्ष जातं आहे, त्याच्यामुळं ते सोसणं आपल्यालाच लागतं आहे. त्याच्यामुळं अभ्यास जेवढा शक्य होतं आहे तेवढा करा मी तर म्हणेन. आणि मी ह्या ज्या 2-4 गोष्टी सांगितल्या त्याचा थोडासा विचार करा तुमच्या अभ्यासामध्ये. मला वाटतं की MPSC मग आपली एक्झाम निघालं एवढं काय अडचण नाही येणार बाबा, एवढंच बोलतो. आणि माझ्या पूर्ण ह्या यशाच्या कारकिर्दीमध्ये बाबा माझे मित्र जे तुम्ही सगळेजण प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत राहिलात, आणि मी खरं आवर्जून आता उल्लेख तर सगळेजण सोबतच आहेत माझ्या, पण 4-5 वर्षाचा समजा कालावधी आहे, बरेच म्हणजे मी झालो म्हणून लॅबच्या आता सगळे आम्ही गँगच आहे. पण मुलाच्या बाहेरचे पण खरं जीवापाड प्रेम करणारे मित्र आहेत, अक्षय आहे, हे आहे आपले मोहन आहेत, सगळेच आहेत, साधे वगैरे हे आहेत सर, सगळेच आहेत. पण मला एकच सांगायचं आहे की आता अशा वेळेस आपण एकत्र येतो, पण आता ह्या संधी आपल्या जास्तीत जास्त क्रिएट करायच्यात आणि प्रत्येकानं ही विडा उचलला पाहिजे की मला पण हे योग जुळवून आणायचा आहे आणि त्यासाठी लढा. मी एवढंच सांगतो. आणि कुठं बी जरी तुम्हाला अडचण आली तरी बिंदास, ज्याच्याकडे माझा नंबर आहे त्यानं बिंदास कॉल करा, ज्याच्याकडे नाही ते नंबर घ्या. जरी तुम्हाला वाटतं असं की अभ्यासाव्यतिरिक्त मला बोलायचं बाबा टेन्शन आलं तर बिंदास कॉल करा, मी तुमच्यासाठी हजर राहील, 24 तास हजर राहील, त्यासाठी मला कुठलाच प्रॉब्लेम नाही. एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.